आपल्या वणीकडे बघितलं धंदेवाले कमी झाले. बरं, आता शेवटचा प्रश्न. भागात जर पाहिलं ते की युवकांनी जर चांगला प्लॅन टाकला बा म्हशीचा, असं आपल्याला उदाहरण तरी सहसा तालुक्यामध्ये तर दिसून येत नाही, एक अर्धा दिसून येते. त्यामुळे इकडे जनजागृती करण्यासाठी सरकारने योजना करावा अशी विनंती. तर मित्रांनो, आपलं सागर रिपोर्टिंग मध्ये एकदा पुन्हा स्वागत आहे. आपल्यासोबत आहे दिनेश भाऊ. आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अतिशय छान शेतकऱ्याबद्दल माहिती सांगितली त्यांनी. तर आज आपण त्यांना दूध या विषयावर काही प्रश्न विचारणार आहे, तर ते आपल्याला माहिती मी दिनेश पाऊनकर. दुधाबद्दल माहिती आणि त्याच्याबद्दल आपण दूध घेतो, रोज पितो, गाई म्हशीबद्दल माहिती. त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हे गाईचं दूध लहान मुलासाठी पिणे योग्य असल्यामुळे भरपूर मागणी आपल्या तालुक्यामध्ये आहे. वणी तालुक्यामध्ये गाईच्या दुधासाठी मागणी आपल्या भरपूर जागोजागून आपल्या वणी तालुक्यात दूध येतात. आणि गाईचं दूध हे 1.5 तासामध्ये पचनक्रिया होऊन जातात. म्हशी दुधाला 3 तास लागते, कारण की म्हस ही अशी एक वस्तू आहे तर तिला अशा उन्हामध्ये तर पाण्या बसल्याशिवाय राहत नाही. तिच्या शरीरातून एकमेव प्राणी असा आहे तो की त्याच्या शरीरातून घाम कधी निघत जनावर, पण गाईच्या याच्यातून निघते, पण म्हशी याच्यातून बिलकुल निघत नाही. त्यामुळे म्हशीचं दूध हे खूप गरम आणि हिटवाला आहे, मी गरमी होते. त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त. फॅटचं प्रमाण आहे, त्यामुळे दही दूध आपण विविध वस्तू साठी योग्य असलेलं दूध म्हणजे म्हशीचं आहे. पिण्यायुक्त दूध हे गाईचं योग्य असल्यामुळे गाईच्या दुधाची मागणी आणि म्हशीच्या दुधाची मागणी खूप तालुक्यात आहे. बरं, आता दादा तुम्ही सांगितलं की गाईचं दूध हे योग्य आहे. हं? तर आणि जे म्हशीचं दूध आहे, तर हे कोणासाठी योग्य आहे पिण्यासाठी? म्हशी दूध हे पदार्थासाठी, जसं दही, पनीर किंवा चायसाठी योग्य आहे. हा. पिण्यासाठी योग्य आहे, पण ते लहान पोरं सहसा म्हशी दूध पचवू शकत नाही. त्यात कॅपॅसिटी ना 3 तास लागते ते पचासाठी. हा, हा. त्यामुळे लहान बाळ आहे त्यासाठी. लहान बाळ म्हणजे आपण वयोगट सांगू शकता का? वयगडमध्ये जन्मलेले बाळ राहते त्यांना पहिले डॉक्टर लोक सांगतात की गायचं दूधच योग्य राहतं, म्हशी हा. दूध तर पाजतच नाही. बरोबर. आणि म्हशीच्या दुधासाठी चायला किंवा आपल्या कॉफी बनवायला ह्या गोष्टीसाठी म्हशी दूध अतिशय चांगला असल्यामुळे म्हशी दूध त्याबद्दल आहे. बरं. ठीक आहे. तुम्ही माहिती तर खूप छान सांगितली. आता मला सांगा, आपल्या वणी तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात जे आपले नागरिक आहेत, आता तुम्ही सुद्धा दूध व्यवसाय करता, तुम्हाला माहिती असणारच. जास्त प्रमाणामध्ये गाईचं दूध पिलं जाते की म्हणजे म्हशीचं? दोन्ही प्रमाण खूप चालते, पण म्हशीचं प्रमाण सगळ्यात जास्त असल्यामुळे, कारण की चाय साठी योग्य ते आणि दही, त्याचं तूप बनते. म्हशीच्या दुधाची साय आल्यानंतर त्याचं तूप आपण घरी काढतात. तुपाची मागणी खूप आहे. तूप खूप महागच्या रेटले आहे. त्यामुळे अतिशय लोक म्हशीच्या दुधाकडे जाते. गायचं अर्धा लिटर घेते तर म्हशीचं 1 लिटर घेते. त्यामुळे गायच्या दुधापेक्षा गायचं दूध हे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानं हळद टाकून जर पिलं, त्यासाठी विविध याच्यावर चांगली चांगली औषधी म्हणून सुद्धा गायचं दूध वापरलं जाते. कारण की हळद टाकून जर संध्याकाळी पिलं, आपल्या ऍसिडिटी किंवा कोणत्या बिमाऱ्या सहसा होत नाही उभ्यानं जर पेलं, असं भरपूर जणांची म्हणणे आहे. अच्छा, अच्छा. तर थँक आपण चांगली माहिती सांगितली. आणखी आपण मागं बोलत होतात की दूध जो त्याचा दर आहे, जो भाव आहे, त्याच्याविषयी काय सांगताय? आजची कंडिशन पाहिली तर 36 रुपये किलो ढेप आहे. हां. 36 रुपयानं भरपूर आता 40च्या भावानं वणी दूध भेटते, 50च्या भावानं भेटते, 60च्या भावानं, 70च्या भावानं आहे. आता दुकानात गेलं तर लोक 70 पण गावकडे वाले दूधवाले येते, ग्रामीण दूध हे तातं पिलं पाहिजे. आता बाकी दूध येते 3-3 2-2 दिवसाचे दूध राहतात, पण लोक ते घेतात. पॅकेट दूध, खुलं दूध पिलं पाहिजे. खुलं दूध अतिशय चांगलं. आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी दूधवाले येतात, त्यांच्याकडलं दूध घेतलं पाहिजे. हे घरगुती दूध आहे ते पिलं पाहिजे. ते केमिकल युक्त दूध आहे, म्हणजे त्यामध्ये कोणतं हे नाही. ते दूध तसं आले काढले तर 8 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत आपल्याला वणीमध्ये भेटून जाते. पण बाकी दूध येतात ते टँकरनं, गाड्यानं, यायला 1-1 2-2 दिवस लागतात. किंवा रातचं दूध सकाळी येतात आणि वणीमध्ये दूध राहतात. सकाळी दूधवाले सकाळचं दूध राहते 6 काढलेलं आणि अतिशय चांगलं दूध राहते. म्हणजे जे पॉकेटचं दूध आहे, त्यामध्ये आणि जे गावकरी आपले गाईचं सकाळलाच शुद्ध जे घेऊन येतात, यामध्ये काय काय फरक आहे तुम्ही सांगू शकता का? पॅकेटचं दूध बी चांगलं आहे, काही कंपन्या वगैरे चांगलंच आहे, पण ते दूध यायला थोडा वेळ लागतात ना. आपलं फ्रीजमध्ये ठेवून येतात, म्हणजे ते वेळ लागतात त्याला आल्या, कारण तवा राहत नाही. ते संकल्प करून पॅकेट करून त्याला प्रक्रिया करून ते आपल्यापर्यंत पोहोचतात ना. आपलं दूध हे डायरेक्ट पोहोचतात, त्यामधला एवढाच फरक आहे, बाकी विषय तर काही नाही. बरं, बरं. ठीक आहे. दुधाचं दराबद्दल काय सांगणार आपण भाव? दुधाचा दर तर आजच्या कंडिशनला म्हशीचं 70 रुपये, गायचं 60 रुपये दूध पाहिजे. अतिशय चांगला दर राहील. दूध बिन क्वालिटी लोकांना भेटल, कारण की तसा रेट कमी, त्याचा क्वालिटी कमी भेटते. मग लोक म्हणतात क्वालिटी हे पैशावरच राहतात. पैशाशिवाय क्वालिटी आहे. बासुंदी दूध 80-90 रुपये लिटर सुद्धा लोक ग्रामीण भागात घेत आहे. पहिलीच्या हिशोबाने ग्रामीण भागात विषय चालतात, लिटर नाही.
पायलीमध्ये ग्रामीण भागामध्ये विषय चालतात. आज ग्रामीण भागात जनावरच कमी होत चाललेले आहे, कारण की जनावर पोसणारे लोक कमी होत चाललेले आहे. का चारा, कुटार महाग, ढेप, पाणी आणि पडी म्हणजे चाऱ्यासाठी जागा राहिलेला नाही. आणि ह्या धंद्याकडे युवा वर्ग आपल्या भागामध्ये फार कमी आहे, पण बाकी भागामध्ये युवा वर्ग ह्या धंद्याकडे चांगला. आपण आपल्या वणीकडे बघितलं, धंदेवाले कमी झाले. बरं, आता शेवटचा प्रश्न, तुम्ही युवा वर्गाला काय सांगणार या विषयावर? धंदा योग्य आहे यासाठी सरकारच्या किंवा आहे, पण त्या आपल्याकडे कुठेतरी त्याचा लाभ दिसून येत ना. कारण की आता आपल्या भागात जर पाहिलं ते की युवकांनी जर चांगला प्लॅन टाकला बा म्हशीचा, असं आपल्याला उदाहरण तरी सहसा तालुक्यामध्ये तर दिसून येत नाही. एक अर्धा दिसून येते. त्यामुळे इकडे जनजागृती करण्यासाठी सरकारने योजना करावा अशी विनंती करतो. धन्यवाद दिनेश दादा. अशी अतिशय उत्तम माहिती आपल्या दिनेश दादाने सांगितली. मागच्या पण व्हिडिओमध्ये खूप छान माहिती सांगितली, या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप छान माहिती सांगितली. मित्रांनो, दिनेश भाऊसाठी एक लाईक तर बनतेच या व्हिडिओला. आणि हो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या सागर रिपोर्टिंग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. आणि तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.